नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल। तर बघा मित्रांनो, आपली बॅच जी आहे हे 14 फीडिंग यांनी खाल्लेले आहेत आणि 15वी फीडिंग आपण हे बघूया। पातळ फीडिंग टाकून आपण अर्धा तास झाली चंद्रिका टाकून, बघा अळ्या किती वर आलेल्या आहेत। तर आपण 2-3 मुद्द्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत, जे की आपल्या चंद्रिका संबंधित आहेत, अळी संबंधित आहेत। आणि आपण चंद्रिका टाकले की काम संपलं असं समजतो, तर तसं नाही करायचं। त्याच्या समोर पण काम आहे। मी 2-3 मुख्य मुद्द्यावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहे। तर हे अनुभवातून मुद्दे घेतलेले आहेत। शेतकऱ्यांना याच्या अडचणी पण येतात आणि नुकसान पण होतं। तर पहिला मुद्दा असा आहे की चंद्रिका आपण कशी टाकायला पाहिजे, याचं माप का राहणार आहे, एका बेडवर किती चंद्रिका बसणार आहेत। त्याच्यानंतर आपण अडीला कसं समजायचं की कोशार आलेली आहे। आणि आपण जे एक मुख्य चूक करतो ते म्हणजे चंद्रिका टाकले की काम संपलं। तर हा विषय ज्यांनी म्हटला त्यांना नुकसान होतं, कारण की अळीला आपण पाला खाऊ घातला त्या टाईमला ते खात होती, काम करत नव्हती। आता ती आपण पाला बंद केलेला आहे, आता विणण्याचं काम करावं लागतं। तर मेहनतीचं काम आहे अळीचं। तर विणण्याकरता विणल्यानंतरच आपल्याला उत्पन्न होईल हे लक्षात ठेवायचं। आपण काय करतो, पूर्ण टेम्परेचर ॲडजस्ट करतो चंद्रिका टाकेपर्यंत। चंद्रिका टाकली की आपण टेम्परेचरकडे लक्ष देत नाही। तर टेम्परेचर लक्ष न दिल्यामुळे अळीला काम भरपूर करावं लागतं आणि टेम्परेचर ॲडजस्ट नसल्यामुळे ते रोगाला ग्रस्त होते आणि अर्धवट कोश बनून ते त्याच्यामध्ये मरतं। तर आपल्याला याच्यापासून वाचवण्याकरता आपण थोडंसं जास्त लक्ष हे चंद्रिका दिल्यानंतर बी ठेवायचं आहे, कारण की कोश विणल्यानंतर कडक झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून थोडंफार टेम्परेचरपासून सुटका मिळू शकते। पण शेतकरी काय करतात की चंद्रिका टाकले की आपलं काम संपलं असं समजतात। तर शेतकरी मित्रांनो तसं करू नका। आपण जे 21 दिवस चॉकी आणल्यानंतर मेहनत केली, तर ते मेहनत कुठेतरी त्याला आपल्याला नुकसान सामोरं जावं लागतं छोट्याशा चुकीमुळे। तर आपण व्हिडिओ चालू करूया। तर नवीन आल्याच्या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, कारण आम्ही अशाच अडचणीवर शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ आणत असतो। जे शेतकऱ्यांना अनुभव आहे त्यांनी ठीक आहे, नाही बघितला तरी चालते व्हिडिओ। पण ज्यांना मोजमाप चंद्रिकेचं, चंद्रिका कशी टाकायची, अळीला टेम्परेचर कसं ॲडजस्ट करायचं चंद्रिका टाकल्यानंतर, हे ज्यांना माहिती आहे त्यांनी नाही बघितला तर चालतो व्हिडिओ। पण ज्यांना माहीत नाही त्यांनी ते बघितल्याला काही हरकत नाही। मी यूट्यूबवर बघतो बरेच शेतकरी काय करतात, चंद्रिका टाकतात, त्याचं मोजमाप कोणत्या शेतकऱ्याकडे नसतं। तर तेच अडचण घेऊन आपण आलेलो आहोत। तर पहिल्या मुख्य मुद्द्याकडे आपण वळूया। तर हे आपली चंद्रिका आहे। तर बघा मित्रांनो, हे नाली जी आहे, हे नाली म्हणजे हे नाली जी आहे हे घर समजते आपली अळी। बघा फाउंडेशन तयार करत आहे। तर हे जवळ असलं ना तर खूप सोप्या रीते अळीला फाउंडेशन करण्यात मदत होते आणि ते लवकर करते। आणि हे नाली आपण अशी वाकवली म्हणजे हे जे आहे नाली, हे याचं अंतर खूप जास्त केलं आणि कमी चंद्रिका बसतात आपल्या बेडवर। आपण म्हणतो चांगलं झालं, पण ते चुकीचं झालं। त्याच्यामध्ये धागा वाया जातो, आपल्या अळीला फाउंडेशन लवकर मिळत नाही, अळी फिरत राहते। तर हे त्यातलं नुकसान होतं। तर आपली अळी कोशावर आली हे आपण कसं समजायचं, तर अळी पारदर्शक होते आणि सतत वर पाहत राहते। हे बघून घ्या, हे वर पाहत राहते। तर ह्या प्रकारे त्याचे लक्षणं असतात। पाल्यात कोश न होऊ द्यायचं, आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागतं। पाला पातळ द्यावा लागतो लास्टच्या फिडिंगा, तरच आपलं कोश हा कमीत कमी पाल्यात बनतो आणि आपल्याला त्रास कमी होतो। तर हा झाला दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा आहे की आपण शेतकरी काय करतात, चंद्रिका टाकली म्हणजे संपलं काम। बरेचसे आता तज्ज्ञ लोक पण म्हणतात की आपलं काम चंद्रिका टाकलं की संपलेलं आहे। पण माझा अनुभव असं म्हणतो आणि बरेच शेतकऱ्यांना पण तो अनुभव घ्यावा की चंद्रिका टाकल्यानंतर खरं काम चालू होतं। म्हणजे आपण जे मेहनत केली याला आपण अळीला पाला देत असतो। तर पाला दिल्यामुळे काय होतं, अळीला आपण बसून खाऊ घालत असतो आणि मेहनत आपण करत असतो। तर आता काय झालेलं आहे, आता अळी पाला खाणं बंद झालेलं आहे आणि अळीला मेहनत करावं लागतं धागा काढण्यासाठी। आणि सतत ते फिरून धागा काढत असतो आणि हालचाल तिची कंटिन्यूस चालू असतो। तर तिला जास्त श्रम लागतात आणि शेतकरी याच टाईमला टेम्परेचर ॲडजस्ट करणं सोडून देतात। तर त्याचा परिणाम असा होतो की आपल्या अळीला टेम्परेचर हाय झाल्यामुळे, लो झाल्यामुळे आपल्या अळीला धागा विणण्यात थोडं त्रास जातो आणि अळी अर्धवट कोश विणते, नंतर रोगग्रस्त होते टेम्परेचर ॲडजस्ट नसल्यामुळे। तर माझी विनंती आहे शेतकऱ्यांना की तुम्ही चंद्रिका टाकल्यानंतर प्रॉपर त्यांना टेम्परेचरने ॲडजस्ट करावे आणि आर्द्रता थोडी 50% ठेवली तर आपल्याला चालतं आहे। आणि टेम्परेचर जे आहे ते 28 डिग्री ठेवा, जेणेकरून काय होईल, अळी फास्ट कोश विणेल। आर्द्रता जास्त वाढवू नका या टाईमला आणि जास्त कमी पण नका होऊ देऊ। या प्रकारे तुम्ही नियोजन करा, तर तुमचे कोश चांगले बनतील आणि फास्ट बनतील।
तर मुख्य मुद्दे आपण सांगितलेले आहेत, तर तरी पण एक वेळेस आपण छोटे मोठे जे मुद्दे आहेत ते लक्ष करून घेऊया. काही शेतकरी काय करतात, पाला जास्त टाकतात, तर पाल्यात कोच बनल्यामुळे त्यांना वेचणीसाठी परेशानी जाते. तर शेतकरी मित्रांनो तसं करू नका. चंद्रिका प्रॉपर टाका. प्रॉपर एका याच्यावर आपण मोजमाप करून चंद्रिका जे आहेत ते 20x5 कप्पा आहे आपला. एक आडवी टाकलेली आहे आणि एक उभी टाकलेली आहे. या प्रकारे म्हणजे बघू शकता, एक आडवी टाकली आणि एक उभी टाकली तर हे अंतर पूर्ण येतो आणि याच्यामध्ये नाल्याची साईज पण चांगली राहते. याच्यामध्ये जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही राहत आपल्याला. एक अशी टाकली आडवी आणि एक उभी टाकली तर, आणि याच्यामध्ये किती नग बसतात तर एका 20x5 कप्प्या म्हणजे 100 फुटामध्ये आपल्याला 16 चंद्रिका बसतात. जे की आपलं माप जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे. तर बरेच शेतकरी नवीन काय करतात, चंद्रिका टाकायच्या वक्ती त्यांना माहीत नसते किती चंद्रिका बसतात, अंतर चुकतोय. तर 20x5 कप्प्यावर आपण 16 चंद्रिका टाकल्या तर आपलं काम प्रॉपर होऊन जातं. चंद्रिकाच्या नाल्या पण आपल्या बरोबर राहतात आणि त्याच्यानुसार आपण किती आपले बेड आहेत त्याच्यानुसार चंद्रिका टाकू शकता. तर अशा प्रकारे हे मोजमाप करून ची आपल्याला जे आहे ते चंद्रिका टाकायची असतं. आणि या साईडला आपले 9 चंद्रिका आहेत आडव्या साईडला, आणि या साईडला आपल्या 7 चंद्रिका आहेत. तर अशा आपल्या 16 चंद्रिका आहेत. तर या प्रकारे तुम्ही पण टाका आणि थोडं लक्ष देऊन टाकलं तर आपलं नुकसान होणार नाही. या प्रकारे आपण काम करा. बघा, जास्तीत जास्त अर्धा तासामध्ये किती भरपूर अळ्या बाहेर आलेल्या आहेत चंद्रिकेवरती. तर या प्रकारे आपलं रेशीम उद्योग आहे. तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? आम्ही शेतकऱ्याच्या अडचणीवर आमच्या अनुभवातून जे आहे ते उपाय घेऊन येत असतो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गरजूवंत शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. मोजमापानुसार आमचं सगळं कामकाज चालतं. शेतकऱ्यांना अडचण नाही येणार याकरता आम्ही काम करत असतो. चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.